नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. आय होप तुम्ही सगळेजण मजेतच असाल. तर काल अहोने डीमार्टमधून स्ट्रॉबेरी आणली होती. म्हटली बघूया तरी कशी आहे. मला काय ती खायला आवडत नाही, त्यामुळे म्हणून मी काय खाल्ली नाही, जशीच्या तशी ठेवून दिली. त्याचबरोबर एक डीमार्टमधून लायटर पण आणला होता. त्याला अडकवायचं करून घेतलं, कारण तो जर सारखा सारखा भिजला तर मग खराब होईल म्हटलं. आणि घरातली सगळी कामी बाकी होती, मात्र म्हटलं चला आपल्या व्ह्युअर्ससाठी एक मस्त अशी शिलाई मशीनची सेटिंग किंवा एक ट्रिक सांगूया. ती म्हणजे जर तुमची शिलाई मशीन थांबून थांबून चालत असेल किंवा मशीन जाम झाली असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला सेटल जे आहे ते ओपन करायचं आहे. स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे ओपन करून त्यामध्ये धागे दोरे अडकलेले असतात. आता इथं तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते. माझ्या शिलाई मशीनच्या सेटलमध्ये सुद्धा दोरा अडकला आहे. तो दोरा काढून घ्यायचा, त्यानंतर व्यवस्थित साफ करून स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे बसवून घ्यायचा आहे सेटल. आणि त्यानंतर मग तुम्हाला शिलाई मशीनला अटॅच करायचं आहे. असे केल्याने तुमची शिलाई मशीन थांबून थांबून चालत असेल, मशीन जाम झाली असेल तर ते प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. तरी पण काय प्रॉब्लेम आढळला तर मला नक्की कमेंट करून विचारा. चला, आता सेटिंग तर सांगितली, तर मी एक ऑनलाईन म्हणजे कुर्तीच परचेस केलेली आहे. ती पण तुम्हाला दाखवते, कारण ही कुर्ती जी आहे ती मी खूप दिवस झालं म्हणजे तिला फॉलो करत होते. मला घ्यायची होती. इन्स्टाला मी त्यांची प्रोफाईल पाहिली होती आणि त्यामधून ही घ्यायची कुर्ती असं माझं नियोजन सुरू होतं. ही कुर्ती स्लीव्जलेस आहे बरं का. मात्र मला स्लीव्जलेस कपडे जास्त म्हणजे आवडत नाहीत. मग मी यामध्ये स्लीव्ज अवेलेबल आहेत त्या अटॅच करणार आहे. त्यावरती पण लवकर व्हिडिओ येईल. तर कसा वाटला ब्लॉग किंवा सेटिंग शिलाई मशीनची कमेंट करून सांगा. आणि जाता जाता लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.